आता बातमी आहे पुण्यावरून। पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचा आमिषाने अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरांवर पुणे महापालिका मेहरबान। पुणेकरांच्या मालकीचे क्रीडा संकुल लाभ मात्र राजेंद्र खेडेकरांना आहे। कर्वेनगर येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल असे खेडेकरांना दिलेल्या संकुलाचं नाव आहे। खेडेकरांच्या संस्थेला महापालिकेने क्रीडा संकुल दिले होते, तर संकुल उभा राहण्याचा खर्च महापालिकेला केला। खेडेकरांच्या संस्थेला मात्र टेंडर न काढताच महापालिका क्रीडा संकुल चालवायला दिलं। राजेंद्र खेडेकर अद्याप फरारच आहेत। राजेंद्र खेडेकरांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय की पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचा आमिष दाखवून अनेक तरुणांना फसवण्याची बातमी आता समोर आली आहे। जेजुरी देवस्थान ट्रस्टचे जे विश्वस्त आहेत राजेंद्र खेडेकर यांनी तरुणांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। शीतल, खरं तर हा विषय गेल्या 2 महिन्यापासून लोकशाही न्यूज दाखवत आहे की जो राजेंद्र खेडेकर आहे तो अनेक तरुण जे आहेत त्या अनेक तरुणांना फसवणूक केलेला आहे। पुणे मनपामध्ये नोकरी लावण्याचा आमिष दाखवून यानं लाखो रुपये जे ते तरुणाकडून उकळलेले आहे। आणि तर दुसरी धक्कादायक जी घटना मी आता तुम्हाला दाखवत आहे। मी सध्या कर्वेनगरच्या छत्रपती संभाजी महाराज या क्रीडा संकुलामध्ये आहे आणि आपण बघू शकतोय हे सगळं क्रीडा संकुल जे आहे ते राजेंद्र खेडेकर जो तरुणांची फसवणूक करतो, त्यांना नोकरी लावण्याचा आमिष दाखवतो, त्यांच्याकडून लाखो रुपये उकळतो, त्याला हे सगळं संकुलन जे आहे ते दिलेलं आहे। अशा पद्धतीनं अत्यंत आधुनिक असलेलं हे सगळं क्रीडा संकुल जे आहे ते आपण बघत आहोत। स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या सगळ्या संकुलाचं उद्घाटन केलेलं होतं। साधारण 2016 मध्ये हे सगळं उद्घाटन पुण्यातील या कर्वेनगरच्या परिसरात झालेलं होतं आणि ते सगळं अत्याधुनिक असं हे संकुल जे आहे ते अशा या चुकीच्या माणसाच्या हातात आहे। याची टेंडर कोणत्याही पद्धतीची काढलेली नाही आणि न टेंडर काढता हे संकुल जे आहे ते त्या राजेंद्र खेडेकर याला दिलेलं आहे। हाच जो राजेंद्र खेडेकर आहे जो जेजुरी देवस्थानचा विश्वस्त सुद्धा राहिलेला आहे। या राजेंद्र खेडेकर याच्या विरोधात पुण्यात 2 गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत। एक शिवाजीनगर आणि दुसरा गुन्हा जो तो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे। खरं तर नोकरीचा आमिष दाखवून राज्यभरातील साधारण 200 पेक्षा अधिक तरुणांची या खेडेकरनं फसवणूक केलेली आहे। ज्यांना पगार स्लिप सुद्धा या बनावट ज्या पगार स्लिप होत्या त्या सुद्धा या खेडेकरनं दिलेल्या आहेत। महापालिकेनं आता कठोर कारवाई करून त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र हे जे संकुल मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो ते संकुल त्याच्या ताब्यातून तात्काळ काढणं महत्वाचं आहे, कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं असलेलं हे संकुल खरं तर फार भव्य आणि दिव्य संकुल आहे। आणि अशा पद्धतीनं जो नोकरी लावण्याचा आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करतो त्या राजेंद्र खेडेकरला 10 वर्षासाठी याची रिनोव्हेशन करण्यात आलेली आहे। यापूर्वी त्याच्याच ताब्यात होतं आणि पुढे आता कोणतीही निविदा न काढता ते संकुल त्याच्या ताब्यात असणार आहे। अशा पद्धतीनं नागरिकांच्या मालकीचं असलेलं हे संकुल जे आहे आणि जनतेची फसवणूक तरुणाची फसवणूक करणाऱ्या राजेंद्र खेडेकर याच्या ताब्यात आहे। तात्काळ हे संकुल जे आहे ते काढावं अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।